नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे. केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्रप्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय 21 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित झालेला आहे. यामध्ये असं लिहिलं आहे की प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी संदर्भ 1 येथील शासन निर्णयान्वये राज्यात एकूण 4,860 केंद्रीय प्राथमिक शाळा निर्माण करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. शैक्षणिक कामाचे सूक्ष्म नियोजन व पर्यवेक्षणाचे काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सर्वसाधारणपणे 10 प्राथमिक शाळांमध्ये एक केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करून या शाळेत समूहातील प्राथमिक शाळांना मार्गदर्शन करणाऱ्या व नेतृत्व देणाऱ्या शाळेचे स्वरूप प्राप्त करून देणे यासाठी आवश्यक त्या तरतुदी संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये करण्यात आलेले आहेत. केंद्रीय प्राथमिक शाळा व संलग्नित शाळा मिळून एक केंद्र तयार होऊन प्रत्येक केंद्रासाठी एक याप्रमाणे केंद्रप्रमुखाची एकूण 4,860 पदे निर्माण करण्यास देखील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णय निर्गमित होऊन जवळपास 30 वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. या प्रदीर्घ कालावधीत शालेय शिक्षण व्यवस्थेत काळानुरूप आमूलाग्र बदल झालेले आहेत. संदर्भ क्रमांक 2 येथील अर्धशासकीय पत्रान्वये केंद्र शासनाने समग्र शिक्षा या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारित आराखडा विकसित केला आहे. या आराखड्यात शैक्षणिक साधन केंद्र म्हणून काम करण्यासाठी समूह साधन केंद्र CRC ही संकल्पना नमूद करण्यात आली आहे. या समूह साधन केंद्रातील समूहातील शाळांसाठीची उद्दिष्टे थोडक्यात आहेत. केंद्रीय शैक्षणिक सहाय्य शिक्षकांना प्रात्यक्षिक शिकवण्या, अध्ययन अध्यापन साहित्याचे आदानप्रदान आणि विषयाशी संबंधित अडचणी सोडवून अध्ययन अध्यापन पद्धती सुधारण्याची मदत करणे. क्षमता विकास सेवेतील शिक्षकांचे प्रशिक्षण, कार्यशाळा व बैठका आयोजित करणे. निगराणी व पर्यवेक्षण शाळांना नियमित भेटी देऊन अभ्यास प्रक्रियेचे अवलोकन करणे, गुणवत्ता राखणे आणि सुधारणा सुचवणे. महत्त्वाचा दुवा शाळा व शाळा व्यवस्थापन समित्या, शाळा व गट स्तरावरील यंत्रणा याच्यामधील दुवा म्हणून कार्य करणे. संसाधन केंद्र शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य TLM, संदर्भ ग्रंथ व माहिती तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध ठेवणे. थोडक्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुणवत्तेवर व कृतीवर आधारित सर्वसमावेशक शिक्षण तसेच शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासात सर्व प्रकारच्या मदतीची शेवटची यंत्रणा म्हणून समूह साधन केंद्रांना महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावयाची आहे. प्रत्येक समूह साधन केंद्राचा प्रमुख म्हणून समूह साधन केंद्र समन्वयक या पदाची आवश्यकता देखील सुधारित आराखड्यात नमूद करण्यात आली आहे. समूह साधन केंद्र समन्वयकाची भूमिका प्रामुख्याने पर्यवेक्षण व सहनियंत्रणाच्या पलीकडे राहणार असून त्यांना स्वयंप्रेरणेने शैक्षणिक व प्रशासकीय सुधारणांसाठी आवश्यकता उपाययोजना करणे आवश्यक आहे. संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयाचे अवलोकन केले असता केंद्रप्रमुखाची कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांपुरते मर्यादित झाल्याचे दिसून येते. तथापि राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 50%हून अधिक आहे. शासनाच्या ध्येय धोरणांची, योजनांची व आदेशाची अंमलबजावणी या व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये तितक्याच प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्रप्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसार शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे. केंद्रीय शाळा केंद्रप्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना इथे करण्यात येत आहे. तर असा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. तर येणाऱ्या दिवसात इतक्या जागा निघाल्यानंतर बऱ्याच पदभरतीसुद्धा होणार याची शक्यता नाकारता येणार नाही. तर चला, हा शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की लिहा. आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट्समध्ये लिहा, म्हणजे कोणत्या जिल्ह्यापर्यंत आपले व्हिडिओ पाहिल्या जातात हे आपल्याला कळेल. तर चला, परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू.